नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे यश आणि कावेरी अगदी मुहूर्तावर तिथं पोहोचलेले आहेत आणि अमृताचा पर्दाफाश केलेला आहे. पण त्याआधी त्यांना किती संकटांशी सामना करावा लागलेला आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. कारण इथे कावेरीच्या जागी विद्या आता साडी नेसून बसलेली आहे गौरीहर पूजा करण्यासाठी. पण मा तिथं आलेले आहेत, गुरुजी वाट बघत आहेत, अजून कावेरी का आलेली नाहीये हा प्रश्न मला पडलेला असतो आणि म्हणूनच मा तिथं पोहोचलेली असते. आणि कावेरी म्हणत कावेरीला ती उठवत असते, पण तिथे जेव्हा तिला दिसते ती म्हणजे विद्या तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. आणि त्यासोबतच इकडे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता अमृता पाहतच राहते. तेव्हा मा म्हणते की काय झालं हे सगळं, कुठे आहे कावेरी. तेवढ्यातच इथे यमुना येते आणि यमुना म्हणू लागते की मा यश सुद्धा इथं नाहीये. आणि त्याच वेळी इकडे आता यश आणि कावेरी दोघंही कुठे गेलेले आहेत हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि त्याच वेळी इकडे यश म्हणतो, मा म्हणते की अपशकुन झाला असता, काय कळतंय का, हळद लागलेल्या अंगाने बाहेर जायचं नाहीये. तेव्हा यश म्हणतो की मा अपशकुन झालेला नाहीये तर तो टळलेला आहे असं यशने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्यावेळी यश त्या फुलवाल्याला घेऊन आलेला आहे आणि आता मात्र वाट लागलेली आहे ती म्हणजे अमृताची. कारण अमृताला असं वाटत होतं की गोष्टी तिच्या म्हणण्याप्रमाणे घडत आहेत, पण इथे अमृताची मात्र वाट लागलेली आहे. अमृताचा पर्दाफाश होणार आहे, पण त्यानंतर खूप मोठा धमाका होणार आहे ते पाहण्यासारखं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मा कावेरीला आवरून देत असतात, दागिने घालत असतात, एकेका दागिन्यांचं महत्त्व तिला सांगत असतात. मा कावेरीच्या हातात मोत्यांच्या बांगड्या घालत असतात. तेव्हा तिला सांगतात की हे बघ, हे कसं आहे माहिती आहे का, आई आणि मुलीच्या प्रेमाचं प्रतीक आहे म्हणजे या बांगड्या. ह्या हिरव्या बांगड्या घालतात तेव्हा सांगू लागतात की हिरव्या बांगड्या म्हणजेच सौभाग्याचं प्रतीक आहे. असं मा एक एक गोष्ट कावेरीला सांगत आहेत. आणि कावेरी ते सगळं ऐकून घेत आहे आणि मा तिला छान अशा तयार सुद्धा करत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे माने एवढं छान समजून सांगितलेलं असतं, एक एक दागिना तिच्या अंगावरती घातलेला असतो, त्याचबरोबर कानातले घातले जातात. तेव्हा सांगितलं जातं की जेव्हापासून तू या घरात आलेली आहे तेव्हापासूनचे ते संस्कार म्हणजे हे कानातलं आहे. आणि कानातल्याचे वेल जे असतात ते म्हणजे तुमच्या दोघांचं नातं या वेलीप्रमाणे बहरत जावं त्यासाठी हे वेल घातले जातात असं सुद्धा माने आवर्जून सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे कावेरी हे सगळं शांतपणे ऐकत असते आणि तिलाही खूप छान वाटत असतं. पण टेन्शन मात्र आलेलं असतं, दडपण मात्र आलेलं असतं, कारण हे सगळं कसं होणार आहे. आणि मा म्हणत असते की खरंच या घरची ना तू थोरली सून आहे आणि या धर्माधिकारी कुटुंबाचे संस्कार तुझ्यामध्ये तू आता सगळीकडे घेऊन जाणार आहे असं मा बोलत असतात. त्याचबरोबर मा म्हणतात की हा जो दागिना आहे तो म्हणजेच हा हार माझ्या सासूबाईंनी मला घातलेला होता आणि आता तो हार मी तुला घालत आहे असं इकडे माने कावेरीला सांगितलेलं आहे. कावेरी सुद्धा माकडे पाहत आहे, तिला छान वाटत आहे. आणि मा म्हणते की चला, धर्माधिकारी कुटुंबाची थोरली सून तयार झालेली आहे. त्याचबरोबर कावेरीच्या फोनवर यशचा फोन कंटिन्यू येत असतो. यश म्हणत असतो की मोठ्या मुश्किलीने मोहित जिजूंनी त्या माणसाचं लोकेशन मिळवलेलं आहे, त्याचा मोबाईल ऑन झालेला आहे आणि ते लोकेशन मिळालेलं आहे. तर लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं त्याच्या डोक्यात सुरू असतं. कावेरी प्लीज तुम्ही लवकर फोन उचला आणि या असं तो म्हणत फोन लावत असतो. पण कावेरी काही केल्या फोन उचलत नसते. यशला आता काळजी वाटत असते, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहेत हेच त्याच्या डोक्यात सुरू असतं. इकडे यश म्हणतो की नाही, आपल्याला आता कावेरीची वाट बघून उपयोग नाहीये, मला जावं लागणार आहे. तेव्हा कावेरीला इकडे मा सांगत असतात की आता तू गौरीहार पूजा करायला घे. त्याचबरोबर इकडे अमृताची मात्र वाट लागलेली असते, ती हळद अमृताला लागलेली असते आणि अमृताच्या अंगाची आगाग उठलेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं. आणि त्याच वेळी तो जो आहे फुलवाला तो अमृताला कॉल करू लागतो. अमृताला तो कॉल करत आहे, अमृता काही केल्या कॉल उचलत नसते. आणि मग तो म्हणत असतो की नाही, हे सगळं जर असं होणार असेल तर मला विचार करावा लागणार आहे, मला निर्णय घ्यावा लागणार आहे अशा पद्धतीने त्याचं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर अमृता म्हणत असते की आई हे सगळं करायची काय गरज होती, का केलंस तू हे सगळं सांग मला, कारण बघितलं ना त्याचा त्रास मलाच होत आहे. तेव्हा आई तिला सांगत असते, अगं हे सगळं त्यांना कावेरीला अद्दल घडवण्यासाठी मी केलं होतं, कारण माझी अशी इच्छा होती की तिने या घराच्या बाहेर पडू नये आणि म्हणूनच मी हे सगळं केलेलं होतं असं यश
इकडे कावेरीला अमृताला तिची आई सांगत असते. तेव्हा अमृता म्हणत असते की बघितलं ना पण काय झालेलं आहे, सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत लक्षात येते ना तुझ्या, असं म्हणत ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरीला माने सांगितलेलं आहे की आता गौरीहार पूजन कर, कारण ते गरजेचं आहे. अशा पद्धतीने गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरीला म्हणतात की आता तू या घरासाठी, तुझ्या सुखी संसारासाठी पूजा करायची आहे. कावेरी मात्र शांतपणे सगळं ऐकत असते. तिला टेन्शन आलेलं असतं. तिला कळत नसते की काय करू मी. यशचा तिकडून फोन येत आहे. इकडे विद्याला यश भेटलेला असतो आणि यश तिला सांगत असतो की विद्यावाहिनी, कावेरीला तेवढा निरोप द्या, माझा फोन तिने घेत नाहीये असं तो सांगत आहे. इकडे कावेरी माझ्यासोबत असते, त्यामुळं तिला यशचा फोन घेता येत नसतो. तिला माहिती आहे की किती महत्त्वाचं काम आहे, पण ती काहीच करू शकत नाही. तेव्हा कावेरी मला म्हणते की खरंच मला ना या घरासाठी खूप काही करायचं आहे, त्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मग कावेरी मला नमस्कार करते. म्हणते की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुला या घरासाठी, तुझ्यासाठी, तुझ्या संसारासाठी जे काय करायचंय ते करायला तुला शक्ती मिळू दे, असं माने आशीर्वाद सुद्धा कावेरीला दिलेला आहे. कारण खरं तर कावेरी आता या घरासाठीच एक मोठं काम करायला जाणार आहे आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. इकडे विद्याला आता सांगितलेलं आहे. विद्याला यश सांगतो की विद्यावाहिनी प्लीज तुम्ही लवकर जा आणि लवकरात लवकर हे सगळं जे काय आहे ना ते बघा आणि कावेरीला पाठवून द्या. कारण मी कावेरीला खूप वेळ झालं फोन करतोय, पण कावेरी काही केल्या माझा फोन उचलत नाहीये, असं यशने सांगितल्याबरोबर विद्या म्हणते की हो मी लगेच जाते. आणि असं म्हणत विद्या आता जायला निघते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरीला आता गौरीहार पूजा करायला सांगितलेली आहे. कावेरी आता गौरीहार पूजन करायला बसलेली आहे. आणि इकडे यश मात्र कावेरीची वाट बघतोय. यशला कळतच नाहीये की हे सगळं काय झालंय, अजून का कावेरी येत नाहीये. मला आता एकट्याला गेलं पाहिजे, कारण ही संधी माझ्या हातातून जाऊ द्यायची नाहीये. त्या माणसाने जो मोबाईल चालू केलेला आहे त्याच्यामुळं लोकेशन मिळालेलं आहे आणि एकदा का तो मोबाईल ऑफ झाला तर खूप अवघड होणार आहे. आता कावेरी इकडे विद्या कावेरीकडे येते. तेव्हा म्हणते की अगं तू इथं काय करते, चल आपल्याला निघायला पाहिजे. असं कावेरीला ती पूजा करायला सांगितली. आपल्याला अमृताची ओटी भरायची, तुला माहिती आहे ना, तिलाही दागिने द्यायचे आहेत, गौरीहार पूजन करायला सांगायचं आहे. इकडे अमृता म्हणत असते की आई मी जाऊन येते, त्या माणसाचे पैसे दिले पाहिजेत, त्याशिवाय त्याचं तोंड बंद होणार नाही तर खूप अवघड होणार आहे. अशा प्रकारे गोष्टी चालू असतात. तेव्हा मात्र इकडे आता अमृताची आई तिथं असते. ती म्हणते की चालेल तू जाऊन ये. आणि नेमकं निघायच्या वेळेस अमृता दरवाजा उघडते आणि त्याच वेळी घडतं असं की इकडे अमृताने दरवाजा उघडलेला असतो आणि दारात विद्या, त्याचबरोबर आणि पौर्णिमा काकू सगळेजण आलेले असतात. आणि तेव्हा मात्र धक्का बसतो. तेव्हा विद्या म्हणते की काय झालं. तेव्हा ती म्हणते की मावशी तू. तेव्हा म्हणते की हो ग, मला सांग माझ्या सुनेकडे मी यायचं नाही का, मला तिला काय हवं नको ते पाहायचं नाही का, असं सगळं बोलत असते. तेव्हा ती म्हणते काय झालं. तेव्हा ती म्हणते तसं नाही ग, नाही विचारलं. तेव्हा म्हणते की अगं तुझी ओटी भरायची ना, आपल्या घरची प्रथा आहे, त्यामुळं ओटी भरायची आहे म्हणून आलेलो आहे, असं सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र ते म्हणतात की चल बस आता ओटी भरायला. इकडे यश निघालेला असतो आणि तेवढ्यातच कावेरी धावत बाहेर येते आणि सांगू लागते की यश मी आले. कारण यश एकटाच जाणार असतो असं यशचं ठरलेलं असतं. पण ऐनवेळी कावेरीने येऊन खरं तर खूप मजा केलेली आहे. यशच्या समोर येऊन उभी असते. पण आता यशची विकेट पडलेली आहे. कावेरीला त्या नवरीच्या लुकमध्ये, नऊवारी लुकमध्ये पाहून यश तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला ना खरं तर कळतच नसतं की काय करू मी. अशा कंडिशनमध्ये तो तिथं उभा असतो. आणि तेव्हा मात्र कावेरी त्याच्याकडे पाहत असते आणि कावेरी बोलत असते असं नाही तसं नाही, पण यश काहीच ऐकत नाहीये. यशच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू आहे आणि तेवढंच त्याच्या डोक्यात सुरू आहे. तो कावेरीकडे पाहत असतो, कावेरीच्या जवळ येतो आणि कावेरीचा जो पदर आहे तो घेतो आणि तिच्या डोक्यावरती ठेवतो. म्हणजे हे नेहमी आपल्याला हा सीन पाहायला मिळतो की यश कावेरीच्या जवळ येत असतो, कावेरीचा पदर घेत असतो, तिच्या डोक्यावरती तो ठेवत असतो, म्हणजे डोक्यावरून पदर घेतले तिला सांगत असतो आणि तिच्याकडे एकटक पाहत राहत असतो. हे नेहमीच असतं. आणि आजही यश त्याच पद्धतीने कावेरीच्या जवळ आलेला असतो आणि तिच्या डोक्यावरती पदर ठेवतो आणि म्हणतो की खरंच खूप सुंदर दिसते आणि एवढं सुंदर ना, खरंच मला ना आता काहीच इच्छा नाही, कुठं जायचं नाही, काहीच नाही. कावेरी मात्र भानावर असते. कावेरी म्हणते पण कसं आहे माहिती आहे का,
जर आत्ता आपण बाहेर नाही गेलो तर आपलं हे स्वप्नच राहणार आहे, असं कावेरी सांगत आहे. खरं तर खूप छान असा दोघांमधला तो संवाद आहे. खूप छान असे डोळ्यांनी एकमेकांशी ते बोलत आहेत. पाहण्यासारखं हे आहे. आणि मग कावेरीला यश म्हणतो की हो चालेल. कावेरी म्हणते चला मग लवकर. असं म्हणत कावेरी आता यशला घेऊन निघत आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा कावेरीला पण टेन्शन आलेलं असतं. इकडे आता अमृताच्या गळ्यात दागिने घालतात. कावेरीला तर तो मानाचा धर्माधिकारी कुटुंबाचा जो मानाचा हार आहे तो सुद्धा दिलेला असतो. आणि या सगळ्या गोष्टी चालू असतात. तेव्हा माने आता इकडे अमृताची ओटी भरलेली आहे. अमृताला दागिने घातलेले आहेत. तेव्हा अमृता म्हणते झालं ना आता मी जाऊ. तसं म्हटल्यावर म्हणते की कुठं जाणार आहेस. अगं गौरीहार पूजायचा असतो, त्यामुळं ती पूजा झाल्याशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाही, असं माने तिला सांगितलेलं आहे. आणि आता हा फोन जो आहे ना तो बाजूला ठेव बरं जरा. तो फोन जवळ घ्यायचा नाहीये. फक्त गौरीहार पूजायला सांगितलंय ना ते काम करायचं आहे. त्याचबरोबर गौरीहाराची पूजा करताना कोणाशी बोलायचं नाही, बसलेल्या जागेवरून उठायचं नाही, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा म्हणतात की विद्या तू इथं थांबतेस ना. तेव्हा विद्या म्हणते की मी कावेरी वहिनींकडे जाते ना. कारण इकडे आता विद्या अमृताला जेव्हा सांगितलं जाते की इथून उठायचं नाही तेव्हा अमृताची अवस्था खूप वाईट झालेली असते. विद्या मात्र तिला म्हणत असते की काय झालंय, म्हणजे जबाबदाऱ्या पेलणार नाहीयेत म्हणून दडपण आलंय का आणखी काय झालेलं आहे, असं म्हणत विद्याने तिचा चांगलाच पचका केलेला असतो आणि तिला दाखवून दिलेलं असतं की हीच तुझी लायकी आहे. तर अमृता मात्र विद्याकडे पाहत आहे आणि म्हणते की नाही तसं नाहीये. तेव्हा अमृता म्हणते की मी कावेरी वहिनींकडे जाते आणि ते काकू आणि त्याचबरोबर अमृताची आई आहे ना तिकडं कोणीच नाहीये, म्हणून मला वाटतंय की तिकडे गेलं पाहिजे, असं म्हणत आता ती जायला निघते. इकडे यश आणि कावेरी पोहोचलेले असतात. तो फुलवाला तिथंच असतो. यश आणि कावेरी त्याच्या जवळ असतात आणि फुलवाल्याच्या खांदीची कानाखाली देऊन यशने त्याला तोंडावर पाडलेला असतो. आणि मग तो आता पळून जात असतो. तेवढ्यात तिकडून कावेरी येते. लाठीकाठी घेऊन आता तिथे कावेरीने दंडक हातात घेतलेलं असतं आणि त्या लाठीने फोडून काढायला सुरुवात केलेली असते. जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र यशने पण त्यानंतर जबर त्याची धुलाई केलेली आहे. तो पळून जायचा प्रयत्न करत असतो. कावेरी आणि यश दोघंही त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो जो आहे तो जरा जास्तच ताकदवान आहे आणि त्याचबरोबर तो प्रत्येक वेळेसच तिथे यशला अडवा येत आहे. इकडे विद्या मात्र वाट बघत बसलेली असते. विद्या म्हणत असते की काय करू मी, काय काय उत्तरं द्यायच्यात ना कोणाला मला कळतच नाहीये, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता विद्या पाहत राहते आणि कावेरी तिला म्हणालेली असते की हे बघा विद्याबाईंनी, जर कोणी आलं, मी कुठे विचारलं तर एक रॅन्डम काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील आणि एकदा का ती उत्तरं त्यांना तुम्ही दिली की मग पुढचं व्यवस्थित होणार आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कावेरीने आता त्या प्रश्नांची उत्तरं रेकॉर्ड करून ठेवलेली असतात आणि डेक सुद्धा आणून ठेवलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा आता तिथे बाहेर यामिनी आलेली असते आणि यामिनी बोलायला सुरुवात करते. यामिनी म्हणत असते की कावेरी झालंय का तुझं, दरवाजा उघड. तेव्हा कावेरी म्हणते की मी तयार होते. यामिनी म्हणते तू मगाशीच तयार झाली होती ना, मग आत्ता कसली तयार होतीये. तेव्हा मात्र इकडे कावेरीने जे रेकॉर्डिंग केलेलं असतं ते ऐकवायला सुरुवात केलेली असते. ती म्हणजे विद्याने. तिला आठवतं की हे प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांचं रेकॉर्डिंग इथे सुरू केलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे तो जो असतो तो काहीही करायला तयार असतो. तो जो फुलवाला आहे त्याने मात्र वेगळाच राडा घातलेला असतो आणि इकडे कावेरी आणि यश त्याची धुलाई करत असतात. तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आलेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. आणि मग कावेरी यश त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चालू असतात ते सुरू झालेले असतात. आणि त्याच वेळी इकडे कावेरीला गोळी लागलेली असते आणि कावेरी आता बेशुद्ध पडलेली असते. अमृताला घेऊन आता अमृताची आई येत आहे आणि अमृताला घेऊन अमृताची आई आल्याबरोबर काही गोष्टी घडत असतात. आणि मग नवरी तर आलेली आहे असं सुद्धा सांगितलं जातं.
आणि मग सुरुवात होते. गुरुजी म्हणतात की लवकरात लवकर सुरुवात करा, मुहूर्त टळला नाही पाहिजे, असं गुरुजींचं म्हणणं आहे. आणि सगळेजण तिथे पाहत आहेत. त्याच वेळी इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अमृताच्या लक्षात येतं की इथं कावेरी नाहीये. कावेरी कुठं गायब झालीये, कारण ती कशी अजून आलेली नाहीये, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा मात्र इकडे अमृता त्या माणसाला फोन लावत आहे, परंतु त्या माणसाचा मात्र फोन लागत नसतो. आणि अमृता मात्र त्या विचारात पडलेली आहे की हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागणार असतो. आणि तो मार्ग आता कसा शोधायचा हा प्रश्न अमृताला पडलेला असतो. इकडे आता मा म्हणते की कावेरी कुठं आहे, कावेरी अजून का आलेली नाही म्हणत आता सगळेजण कावेरीच्या रूममध्ये गेलेले आहेत. कावेरीच्या रूममध्ये गेल्यानंतर आता तिथे दरवाजा उघडून आत जातात आणि पाहतात तर काय, खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण कावेरीच्या रूममधून तिथून आता बाहेर जेव्हा येतात ते म्हणजे विद्याला घेऊन, कारण तिथे विद्या बसलेली असते. आणि विद्या जेव्हा तिथे बसलेली आहे हे पाहून मला सुद्धा धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की मा विचारते की कावेरी कुठं आहे. आता मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की कावेरी कुठं गेली, नक्की कावेरीचं काय असेल. आणि मग कावेरी आणि यशही नाही, तोपर्यंत यमुना सांगत येते यशही नाहीये. मा आता यश पण कुठं गेलंय हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता मा विचारू लागते, पण त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नसतं. मा म्हणते की असं का झालेलं आहे. हे सगळं सुरू असतानाच इकडे आता यश तिथं आलेला असतो. मा म्हणते की हळदीच्या अंगाने असं बाहेर जायचं नसतं, अपशकुन झालं होईल. तेव्हा यश म्हणतो की नाही, अपशकुन झाला असता पण तो वाचलेला आहे असं यशने सांगितलेलं आहे. आणि कावेरीला मात्र अमृताला मात्र धक्का बसलेला आहे, कारण यश आणि कावेरी आता त्या फुलवाल्याला घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी इकडे अमृताचा पर्दाफाश केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.